नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. पुण्यात घडलेली घटना ही केवळ एका खुर्चीची नाही आहे, तर सन्मान, राजकीय संस्कृती आणि पक्षांतर्गत वर्तनाचा आरसा दाखवणारी घटना आहे. सारथी संस्थेतर्फे UPSC मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असतानाच एक असा प्रसंग घडला ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, मात्र त्यांना जागेवरून उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगितल्याचा आरोप समोर आला. कारण काय सांगितलं गेलं? हा विशिष्ट समाजाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे पुढे बसला तर वाद निर्माण होईल. आता प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधींचा सन्मान समाज पाहून ठरवला जातो का? एका खासदाराचा प्रोटोकॉल एखाद्याच्या वैयक्तिक निर्णयावर बदलला जाऊ शकतो का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अधिकार नेमका कोणाला दिला? मेधा कुलकर्णी या अचानक राजकारणात आलेल्या नेत्या नाहीत मंडळी, ज्या भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलंय. त्यानंतर 2014 मध्ये कोथरूडमधून आमदार झाल्या. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली, संघटनाही मजबूत केली. पण 2019 मध्ये परिस्थिती बदलली. चंद्रकांत पाटील यांना सुरक्षित मतदारसंघ हवा होता आणि कोथरूडची निवड झाली. परिणामी विद्यमान आमदार असतानाही मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं गेलं. अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय अन्यायकारक वाटला, तरीही त्यांनी पक्षाविरोधात बंड केलं नाही. पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. नंतर त्यांना राज्यसभेवर पाठवून पक्षाने त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. पण आज पुन्हा एकदा त्यांच्याच सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कार्यक्रमात जर प्रोटोकॉल नुसार जागा दिली गेली असेल तर ती बदलण्याचा अधिकार एका आमदाराला कोणी दिला? आणि जर खरंच त्यांना हा अमुक समाजाचा कार्यक्रम आहे असं सांगून उठवलं असेल तर हा मुद्दा अधिक गंभीर ठरतो. मंडळी, महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे. हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की त्यांनी कधीच कोणाचाही अपमान करण्याची शिकवण दिली नाही. त्यांच्या नावाचा आधार घेऊन एखाद्या लोकप्रतिनिधीचा सन्मान कमी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो त्यांच्या विचारांचाही अपमान आहे. हा विषय ब्राह्मण विरुद्ध मराठा असा करण्याची गरज नाहीये. हा विषय एका महिला खासदाराच्या सन्मानाचा आहे. उद्या दुसऱ्या समाजातील एखाद्या लोकप्रतिनिधीसोबत असंच घडलं तरीही प्रश्न तितकाच गंभीर राहील. सत्तेचा अधिकार म्हणजे कोणालाही उठवण्याचा किंवा बसवण्याचा परवाना नाही. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा सन्मान राखणं ही लोकशाहीची किमान अपेक्षा आहे. याहून मोठा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री उपस्थित असताना अशी घटना घडते आणि त्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिसत नाही. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं अशा घटनेची दखल घेऊन स्पष्ट भूमिका मांडली असती तर हा वाद इतका वाढला नसता. मंडळी, राजकारणात मतभेद असू शकतात, गटबाजी असू शकते, पण सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याच पक्षातीलच महिला खासदाराचा अपमान झाल्याची भावना निर्माण होणं ही कोणत्याही पक्षासाठी चांगली बाब नाही. आज प्रश्न एका खुर्चीचा नाही आहे, प्रश्न आहे संस्कारांचा. आज प्रश्न एका व्यक्तीचाही नाही आहे, प्रश्न आहे राजकीय शिष्टाचाराचा. आणि आज प्रश्न एका पक्षाचाही नाहीये, प्रश्न आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जातो की नाही याचा. राजकारणात सत्ता कायम राहत नाही, पद बदलतात, जबाबदाऱ्या बदलतात, पण माणुसकी, सभ्यता आणि परस्पर सन्मान कायम राहायला हवा. कारण जनता फक्त कोण सत्तेत आहे हे पाहत नाही, तर सत्तेत असताना कोण कसं वागतं हेही तितक्याच बारकाईनं पाहिलं जातं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.